जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। अंबरनाथमध्ये कामगार युनियनची बैठक संपन्न। मुंबई ठाणे विभागाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर। सुंदर डांगे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी तर कस्तुरी राणे यांची महिला मुंबई अध्यक्षपदी निवड। अंबरनाथ हे महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या बळकटीकरणासाठी आणि कामगारांच्या प्रलंबित समस्यांच्या निवारणासाठी अंबरनाथ येथे रविवारी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत मुंबई आणि ठाणे विभागातील रिक्त असलेल्या संघटनात्मक पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। संस्थेचे संस्थापक सरचिटणीस सयाजीराव केशवराव जाधव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुंदर डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबरनाथ पूर्व येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली। असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देणे आणि त्यांना संघटनेच्या छत्राखाली एकत्र आणणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता। या प्रसंगी संघटनेच्या विविध स्तरावरील जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुंदर नंदलाल डांगे, मुंबई महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ कस्तुरी राणे, मुंबई महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख हरिचंदर आल्हाट, संपादक जनहित न्यूज, ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आबासाहेब साठे। या बैठकीला मार्गदर्शक म्हणून दशरथ गोपाळ घोडके गुरुजी, प्रवास अधिकारी हरिभाऊ चौरसिया आणि मनीलाल डांगे यांची विशेष उपस्थिती लाभली होती। संघटनेच्या वाढीसाठी आणि कामगारांच्या हक्कांसाठी येत्या काळात सुंदर डांगे यांच्या अध्यक्षतेखाली अंबरनाथमध्ये एक भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली। माझा परिचय, मी सयाजीराव केशवराव जाधव पाटील, राहणार सातारा। गेली 40 वर्ष महाराष्ट्र औद्योगिक कामगार संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर संघटनेचं कामकाज करतो मी। आजपर्यंत जवळजवळ 1 लाख कामगार माझ्या संघटनेचे सभासद आहेत आणि कामगारांच्यासाठी मी काम करतो। कामगारांचे जे ते कायदा आहे का त्याचे कामगारांचे फायदे, कामगारांना प्रोटेक्ट करणं, त्यांना संरक्षण देणं, कायद्याचे संपूर्ण त्यांना बेनिफिट मिळवून देणं आणि कामगारावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये, कुठे त्याला न्याय देणं, हे आमचे संघटनेचा मूळ हेतू आहे। कामगाराला त्याला सर्व सरकारचे जे काही जे फायदे आहेत हे त्यांना मिळवून देणं हे आमच्या संघटनेचं मेन उद्देश आहे। आणि कामगार असंघटित कामगारांना संघटित करणं जे सरकारचं सध्या जे महत्त्वाचं जे धोरण आहे असंघटित, मग त्यांना सामाजिक सुरक्षा कायदा आहे त्याप्रमाणे सामाजिक सुरक्षा कायदा त्यांना लागू करणं, असंघटितांना संघटित करून त्यांना शासनाचे जे काय त्यांना बेनिफिट आहे ते सर्व आम्ही देण्याचे प्रयत्न करतो। नवीन पदाधिकारी नेमणे, नवीन कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देणं, शिकवणं, संघटना महाराष्ट्रभर चळवळ वाढवली जाते, कामकाज केलं जातं, कामगारांना न्याय देणं आणि त्यांना सर्व चांगल्या गोष्टीचं शिक्षण देणं, त्यांना व्यसनापासून दूर ठेवणं, त्यांना बाकीच्या गोष्टीपासून सगळे त्यांना घडवताना एक चांगला कामगार, सुसंस्कृत कामगार, त्याची पुढील पिढी, त्याची मुलंही कामगार न राहता त्याची मुलं शासकीय अधिकारी, मोठे अधिकारी बनावे, या माध्यमातून सुद्धा आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही मदत करतो। ते कामगारांची मुलंही कामगार न राहता ते एक देशाचे मोठे शिक्षण अधिकारी, IPS अधिकारी, IAS अधिकारी वगैरे बनावेत, यासाठी आम्ही जास्तीत जास्त संघटनेच्या वतीने आम्ही प्रयत्न करतो, त्यांना शिकवतो आम्ही। एक तर काय होतं की संघटनेचं काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे काढून कामकाज करून त्या ठिकाणी एकट्याला ते शक्य होत नाही। मग त्या माध्यमातून एक आज अंबरनाथ या ठिकाणी आलो होतो की एक संघटनेचे नवीन पदाधिकारी म्हणून या ठिकाणी आमचे सुंदरलाल डांगे म्हणून नाही तर त्यांना महाराष्ट्राच्या जबाबदारी अध्यक्षपदाची आम्ही त्यांच्यावरती देत आहोत आणि संघटनेतना संघटित करून त्यांच्याकडे भटके विमुक्त सगळे लोक सभासद असणं वगैरे त्यांनासुद्धा संघटित करून सर्वांना संघटित करून न्यायाच्या चौकटीत बसून त्यांना जे जे काय सरकारचे फायदे आहेत ते सगळे त्यांना बेनिफिट त्यांना सरकारचा लागू केला जाईल आणि सगळे कुणीही असुरक्षित न राहता संरक्षित कामगार म्हणून त्या मंडळामध्ये त्यांना माथाडी कायदा जसा आहे, माथाडी कायद्यामध्ये जसं सुरक्षितता किंवा
माताडीचे त्याला गव्हर्नमेंटमध्ये अटॅचमेंट केले जाते. तसेच या असंघटितांनासुद्धा शासकीय त्यांना आधार कार्ड किंवा शासकीय त्यांना कार्ड देऊन त्यांना सरकारी सगळे बेनिफिट त्याच्यामध्ये मिळतील या पद्धतीनं आपण कामगारांना प्रयत्न करू. जेवढे सगळे असंघटित कामगार येतील त्यांना शासनाची एक सर्वांना संघटित करा आणि त्यांना न्याय द्या. सर्व योजना त्या कामगारांच्यासाठी गव्हर्नमेंटनं खुल्या केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी हाऊसिंग आहे, हाऊसिंग घरकुल योजना आहे, मेडिकल आहे, शैक्षणिक आहे, मुलांसाठी आहे, बांधीव जे काय ते असंघटित कामगार जे मागणी करतील ते शासन मागणी द्यायला तयार आहे. शासनाकडून त्या कामगारांना 100% पाठिंबा मोठ्या प्रमाणावर आहे. चळवळीमध्ये काम कोणी करत नाही, परंतु एक या ठिकाणी निश्चितपणे मला एक वाटतं की सुंदरलाल डांगे हे महाराष्ट्राचे कामगारांना पूर्ण न्याय देतील, असंघटितांना संघटित करून सर्वांना न्याय देतील. हे एक माझ्याकडून एक मोठी अपेक्षा आहे मला की त्यांचे चळवळीमध्ये असलेलं योगदान, त्यांनी आत्तापर्यंत केलेलं काम हे अतिशय चांगलं आहे. तर त्या कामाविषयी मी बोलणं योग्य नाही, इतकं काम त्यांनी गोरगरिबांसाठी केलेलं आहे. आणि ते मला तर वाटतं की ते चळवळीलाच ही चळवळ जोडून हे गोरगरीब कामगारांना संघटना करून त्यांनी संघटना महाराष्ट्रभर चांगल्या विचारानं चांगले जोपासावी. त्यांना जे काय मदत लागेल, जे काय त्यांना सहकार्य लागेल ते संघटनेच्या वतीनं. तसंच कस्तुरी मॅडमही आमच्या आहेत, त्या एक महिलांसाठी काम करण्याची त्यांची धडपड आहे. आणि त्यांना जे काय हे करायचे या ठिकाणी आज कामगारांच्या विषयी अभ्यास असणारे किंवा कामगार चळवळीचे एक आवाज उठवणारे आपले हरिभाऊ अल्लाट म्हणून आहेत. ते बी या ठिकाणी आता संघटनेला आमच्या एक प्रसिद्धी प्रमुख म्हणून आम्ही त्यांना एक विनंती करतो की त्यांनी आमच्या संघटनेमध्ये प्रसिद्धी प्रमुख म्हणून जे काय कामगारांच्या चळवळीविषयी कामगारांच्या अन्यायाविरुद्ध जे आवाज उठवता येईल हा त्याने आवाज उठवावा. आम्ही संघटना त्यांच्या पाठीशी संपूर्ण खंबीरपणे उभी असेल. आणि हे सगळ्या गोष्टी करताना या ठिकाणी आबासाहेब साठे यांचे सहकार्य आम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाभणार आहे. दशरथ गोरके गुरु जे आहेत ते आमचे गुरुवर्य आहेत, त्यांचे आशीर्वाद आमच्या संघटनेच्या पाठीशी राहील. संघटना त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहील. त्यामुळे हरिदास चौरशिया म्हणून आहेत, त्यांचंही या संघटनेला आपल्या योगदान चांगलं राहणार आहे. आणि कस्तुरी राणे मॅडम जे आहेत या आज महाराष्ट्रातील असणाऱ्या महिलांना संघटित करून त्या महिलांसाठी जे काय चांगलं करता येईल, मोठमोठे शासनाचे काय प्रोजेक्ट आहेत ते त्या महिलांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे करून त्यांना कधी ते कायद्यापासून या कुठल्या सुविधापासून वंचित राहू नये या दृष्टीने कस्तुरी मॅडम आमचे महाराष्ट्रभर काम करतील. संघटना त्यांच्या पाठीची खंबीर उभी असेल. त्यासाठी काय लागणारे त्यांना सगळे गाडी असेल, बाउन्सर असतील, जे काय ते काम करताना जे त्यांना लागतील काही त्या ठिकाणी आपण हे म्हणतो त्यांना ठिकाणी मानधन असेल, काही ठिकाणी काय पेमेंट असेल ते संघटना त्या प्रत्येकाला देईल. आणि संघटना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना चांगलं एक महाराष्ट्रभर नाव कमावं त्यांनी संघटना मोठी करावी. आणि एक चळवळीमध्ये 40-50 वर्षी मी काम केल्यानंतर आज कुठेतरी मला या ठिकाणी वाटते की एक माझ्यानंतर खरोखर वारसदार म्हणून एक डांगेसाहेब आमची कस्तुरी आमच्या एक आमची मुलगी आहे, आमची मानलेली कन्या आहे, ती चांगलं काम करेल. आज अध्यक्ष नेमणार तर एक भाऊ म्हणून मोठा भाऊ म्हणून मी खंबीर त्यांच्या डोक्यावर माझा हात आहे. आणि त्यांनी महाराष्ट्रावर त्यांना कुठलीही कमी पडून देणार नाही आम्ही अशा पद्धतीने आमचा आता दौरा चालू होईल. संघटनेचा पुढचा मेळावा हा अंबरनाथमध्ये मोठा कार्यक्रम घेतला जाईल. त्या ठिकाणी सर्व कामगार मंत्री, मुख्यमंत्री जे काही अधिकारी असतील आमचे सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले हे बी हजर कार्यक्रमाला राहतील आमचे. आणि सर्व लोक मदत करतील आम्हाला या ठिकाणी कामगार चळवळीसाठी. एवढी मी आज या ठिकाणी मला आज या ठिकाणी सुंदरलाल डांगे साहेबांनी, कस्तुरी मॅडमनी, तसेच या ठिकाणी
आल्हाट साहेब, बाबासाहेब साठे, दशरथ गोडके, चौरसिया या सरांनी मला या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार घेतला. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियनचे सरचिटणीस माननीय श्री सयाजीराव जाधव पाटील हे आपल्या अंबरनाथ नगरीमध्ये आलेले आहेत आज. आणि त्यांचा भटकेविमुक्त जाती जमाती संघ व पत्रकार संघाच्या वतीने हार्दिक स्वागत केलं आम्ही लोकांनी. आणि खरंच आज त्यांच्याकडनं काय धुरा आणि काय दिशा मिळाली ती म्हणजे अशी की कामगारांची चळवळ, तुम्ही भटकेविमुक्तांचे तर काम करताच डांगेसाहेब म्हणे, पण कामगारांविषयी काम करावा म्हणून त्यांनी काही जबाबदारी मला द्यायला ठरवलेलं आहे. आम्ही त्या जबाबदारी स्वीकारून व्यवस्थितपणे कार्य करू. कारण कामगारांचा विषय हा जास्ती लोक चळवळीत घेत नाही. आणि माझ्या अंबरनाथ शहरामध्ये तरी 1500 फॅक्टरी असून कामगारावर अनेकशे अन्याय होतात. आणि असंघटित जेवढे कामगार असतील त्या सगळ्यांना माझी एक विनंती राहील की या संघटनेमार्फत आपल्याला ज्या ज्या काही शासकीय योजना असतील त्या आपल्याला मिळतील. कृपया आपण आपली माहिती देऊन या संघटनेशी संपर्कात राहावा. तसेच हरिभाऊ आल्हाट हे खरंच पत्रकारितामध्ये त्यांचा चांगला कार्य असल्यामुळे साहेबांनी त्यांना एक महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांची निवड केल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करेन. आबासाहेब साठे प्रिंट मीडिया आहेत त्यांच्याकडं, हरिलाल चौरसियाजी आहेत, मग आमचे गुरुजी आहेत गोडके गुरुजी, हे चांगल्या प्रकारे शिक्षणावरती गरिबांची मुलं कशी शिकतील याच्यावरती आम्ही कार्य करत राहत होतो. पण सयाजीराव पाटील साहेबांच्या माध्यमातून अनेक अजून उपक्रम राबवता येतील. मग त्या गरिबांच्या मुलांच्या नशामुक्तीवरती असेल, मग त्यांच्या प्रबोधनावर असेल, मग त्यांना आवड, मग जेवढे महापुरुष असेल त्यांच्याबद्दल माहिती देणे असेल. आम्ही पुढच्या महिन्यापासून याच माध्यमातून नशामुक्ती प्रचार दौरा आम्ही काढत आहोत. अंबरनाथ शहर, उल्हासनगर असो, ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये अशा सगळ्या पद्धतीचे आम्ही जे या योजनेमध्ये जे साहेब जसे आदेश देतील तसं करू. पण एकच विनंती राहील साहेब, आपला जोपर्यंत आमच्या डोक्यावर हात राहील तेव्हा आम्ही कामगारांची चळवळ काय, कामगारांसाठी लढूच नव्हे तर मरायलाही तयार, पण कामगारांचा विकास झाला पाहिजे. या कामगारांच्या विकासासाठी, कारण अंबरनाथ नगरी ही कामगार नगरी आहे, औद्योगिक नगरी आहे. आणि या नगरीमध्ये अनेक असे कंपन्या आहेत का तिथं कामगारांना न्याय मिळत नाही. त्यासाठी आम्ही सदैव धावपळ करू. तसेच कराड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर, गोवा असे अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्या संघटनेचं कार्य कसं वाढेल यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. आणि ज्यांना कुठल्याही कामगारविषयी जर अडचणी असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांचे योग्य तो न्याय देऊन ज्या शासकीय योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू. धन्यवाद साहेब, आपण अंबरनाथ नगरीत आलात त्याबद्दल आमचा मनापासून तुमचा खूप खूप धन्यवाद.